हॅलो मित्रांनो, आज आपण इंटरमिजिएटसाठी बघणार आहोत स्थिर चित्र। तर मित्रांनो, स्थिर चित्र काय असतं हे मी या ठिकाणी रंगवून दाखवणार आहे। याच्या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी मी 2 फ्लॅट ब्रश घेतलेले, चप्पट ब्रश घेतलेले आहेत आणि 3 ब्रश जे आहेत ते राऊंड ब्रश आहेत। त्याच्यामध्ये 6 नंबरचा आणि एक 0 नंबरचा, एक 3 नंबरचा असा ब्रश मी घेतलेला आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण करूया बकेट। तर ही बकेट रंगवताना मी या ठिकाणी निळा रंग, डार्क ब्ल्यू कलर इथे घेणार आहे आणि या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त करायचा आहे। तर पाणी किती घ्यायचं हे आपण इथे बघणार आहोत। तर इथे फ्लॅट ब्रशने मी हा बादलीचा जो डार्क भाग आहे तो इथे मी रंगवतोय। तर रंगवत असताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे की जो डार्क आहे त्या ठिकाणी गडद रंग थोडासा भरायचा आहे, त्या ठिकाणी पाणी कमी टाकायचं आहे आणि ज्या ठिकाणी लाईट आहे, उजळ भाग ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं आहे। तर मित्रांनो, बकेट करत असताना एकदम केअरफुली करायचं आहे। हा मी जलरंगात रंगवून दाखवतो आहे, हे पोस्टर कलर नाही आहेत, याला ट्रान्सपरंट कलर म्हणतात। या ठिकाणी मी केक कलर यूज करतो आहे। तर केक कलर हे खूप छान कलर आहे, तसे ट्यूब कलर पण तुम्ही यूज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पद्धतीत रंगवायला आवडतं किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीत छान रंग करू शकता तेच माध्यम तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी मी उजेडाचा भाग सोडून देणार आहे, ज्या ठिकाणी हायलाईट येतो तो भाग सोडून मी बाकीचा रंग इथे करणार। तर मित्रांनो, या ठिकाणी मी परत रंग घेतोय थोडा गडद आणि ज्या ठिकाणी छाया आहे, ज्या ठिकाणी शॅडोज आहेत त्या ठिकाणी मी डार्क कलर यूज करणार आहे। मी डाव्या बाजूने उजेड घेतलेला आहे आणि उजव्या बाजूला या सगळ्या गडद छटा आपल्याला दिसतील। तर मित्रांनो, रंग करताना खूप केअरफुली एक कापड पण आपल्यासोबत असायला पाहिजे। या ठिकाणी जी मी वस्तू रचना केलेली आहे ही रचना आपण या बाजूला बघू शकता कशा पद्धतीची रचना आहे। समोर ठेवलेला इथे मी पिक्चर लावलेला आहे आणि हा पिक्चर तुम्ही बघू शकता की त्या पद्धतीने मी या ठिकाणी रंगकाम करतोय। तर मित्रांनो, रंगकाम करत असताना या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सगळेच रंग जसेच्या तसे घ्यायचे नाहीत। जसे की मानवनिर्मित वस्तू ज्या आहेत, ज्या माणसांनी बनवलेल्या आहेत, त्यांचे रंग आपण चेंज करू शकतो, वेगळे घेऊ शकतो। कारण की मानवनिर्मित वस्तू ज्या आहेत त्यांचा रंग आपण वेगळा घेऊ शकतो। सपोज की जर कापड निळा असेल, मागच्या साईडला निळी बादली ठेवली असेल, तर तशा पद्धतीत रंगकाम करायचं नाही आहे। बादलीचा रंग किंवा कापडाचा रंग आपल्याला चेंज करता येतो, चेंज करायला पाहिजे। निसर्गनिर्मित ज्या वस्तू आहेत त्यांचा रंग आपण चेंज करू शकत नाही। जसं की आता दुधी भोपळा इथे दिलेला आहे, गंगाफळ दिलेलं आहे, गंगाफळाची फोड जी आहे तिचा रंग आपण चेंज करू शकत नाही। नारळाचा रंग आपण चेंज करू शकत नाही। ढोबळी मिरची जी आहे, शिमला मिरची जी आहे, तिचा रंग आपण चेंज करू शकत नाही। तर मानवनिर्मित ज्या वस्तू आहेत त्यांचा रंग आपण निश्चितपणे बदलवू शकतो आणि बदलायला पाहिजे। जर सेम रंग येत असतील मागे आणि पुढे तर तसे रंग करायचे नाहीत, आपण ते रंग बदलून टाकायचे आहेत। एकतर बादलीचा रंग आपण बदलू शकतो किंवा कापडाचा रंग आपण बदलू शकतो। या ठिकाणी 3 कापड दिलेले आहेत, एक बादलीतून निघालेला कापड आहे, एक बॅक साईडला बॅकग्राऊंडला कापड आहे आणि ज्याच्यावर बादली, नारळ, डिश आणि गंगा फळाची फोड ठेवलेली आहे तो कापड वेगळ्या रंगाचा आहे। तर 3 रंगांचे कापड आपल्याला इथे यूज करायचे। 3 रंग आपण वेगवेगळे कापडाचे घेणार आहोत। तर हे बघत असताना आपल्याला हा विचार करायचा आहे की वस्तूंचे रंग कोणते आहेत आणि त्याप्रमाणे मागचे जे रंग आहेत ते आपण घ्यायला पाहिजे। तर नेहमी लक्षात ठेवा की जर डाव्या बाजूने मी उजेड घेतलेला आहे तर बादलीच्या आतील भाग जी डेप्थ आहे ती डाव्या बाजूनीच डार्क येईल आणि उजव्या बाजूला त्याचा उजेड पडेल। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। रंग नेहमी कसा घ्यायचा आहे, किती डार्क घ्यायचा आहे, हा आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे। तर
बादली करत असताना मी बाहेरची जी बाजू आहे ती उजेड दाखवलेला आहे डाव्या बाजूला, आणि आतली जी बाजू आहे त्या ठिकाणी उजव्या बाजूला उजेड येईल. या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे. मुलं या ठिकाणी चुका करतात आणि त्यांना ग्रेड मिळत नाही. तर हे मी वॉटर कलर करतो आहे. इथे जलरंगात रंगवून दाखवतो आहे. जलरंग जे आहेत ते अतिशय नाजूकतेने हाताळायचे असतात, घाईघाई करून चालत नाही. त्याच्यासाठी ब्रश कोणते यूज करायचे, तर सर्वप्रथम मी पहिलेच सांगितले की 2 फ्लॅट ब्रश मी घेतलेले आहेत आणि 3 राऊंड ब्रश घेतले. एक 6 नंबरचा आहे, एक 3 नंबरचा आहे आणि एक 00 नंबरचा ब्रश मी घेतलेला आहे. तर शक्यतोवर मी 6 नंबरच्याच ब्रशनी पूर्ण तुम्हाला रंगवून दाखवणार आहे. आणि वेळ प्रसंगी जर काम पडलं, जर मोठे पॅटर्न आपल्याला करायचे आहेत, त्या ठिकाणी मी फ्लॅट ब्रश यूज करेल. तर मित्रांनो, बादलीला दोन्ही साईडने आपल्याला डार्क पार्ट दाखवायचा आहे. म्हणजे अगदी डार्क नाही, पण थोडाफार डार्क पार्ट. जसा मी बादलीवर बाहेरच्या बाजूने घेतला तसाच आता हाय बाहेरची बाजू आहे. या ठिकाणी थोडीशी डार्क शेड डाव्या बाजूला येईल आणि डार्क शेड त्याच्यापेक्षा जास्त डार्क जी आहे ती उजव्या बाजूला येईल. उजव्या बाजूला सावली जास्त असेल आणि आपल्याला राऊंडिटी दाखवायची आहे, त्याचा गोलाई दाखवायची आहे. त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. लाईट कुठे पडलेला आहे हे आपण लक्षात घेऊन रंगकाम केलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे रंगकाम करत असताना मी पहिले डार्क रंग घेतलेला आहे आणि नुसता पाण्याचा ब्रश या ठिकाणी मी फिरवतो आहे. पाण्याच्या ब्रशनी फक्त हे मी तो रंग जो आहे तो पसरवतो आहे. तर मित्रांनो, हा रंग पसरत असताना आपल्याला एक लक्षात येईल की अतिशय हळूपणे करायचं आहे. ज्या ठिकाणी आपली गडद छटा जिथे आहे त्या ठिकाणी आपल्याला परत मी उजव्या बाजूला त्याचं हँडल ज्या ठिकाणी आहे त्या हँडलचं काम करतो आहे. ते हँडल व्यवस्थित आपण करून घेऊया. तर जवळजवळ ही बादली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. थोडेफार आता टचेस बाकी आहेत. तिची दांडी जी आहे, धरायचं हँडल जी आहे, ते इथे मी रंगवून दाखवतो आहे. तर मित्रांनो, मधला जो भाग दिसतोय तो थोडासा गडद. तर अशा पद्धतीने हे रंगकाम मी इथे केलं आहे. आता आपण गंगाफळची फोड जी आहे, गंगाफळची काप जी आहे, तिला आपण रंगवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी येलो ऑकर, लेमन येलो आणि ऑरेंज कलरचा यूज करतो आहे. तर या ठिकाणी बघा मी रंग मिश्रण केलेलं आहे. या ठिकाणी मी लेमन येलो हा रंग भरतो आहे. लेमन येलोमध्ये आता थोडासा क्रोम येलो मिक्स केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज पण टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला जसं जी फोडीचा रंग दिसतोय त्याच पद्धतीने मी इथे रंगवण्याचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. या बाजूला शॅडो असल्यामुळे, सावली असल्यामुळे इथे थोडासा मी गडद रंगांचा वापर करतोय आणि मधला भाग जो आहे तो जास्त रेडिश असतो, थोडासा लालसर असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण मी येलो ऑकर कलर मिक्स करतोय आणि येलो ऑकर कलर मिक्स करून ब्रश व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तर आता मधला जो भाग आहे तो जास्त लालसर रंगाचा असल्यामुळे, ऑरेंज रेड कलरचा असल्यामुळे या ठिकाणी मी रेड कलर यूज केलेला आहे. पहिले मी लाईट कलर इथे भरून घेतो आहे आणि त्यानंतर आता लाल रंगांचा वापर मी या ठिकाणी करतो आहे. तर फोड कापल्यानंतर कसा रंग दिसेल, त्याच्यावर सावली कुठे येईल, कोणता भाग गडद दिसेल, तर हे सगळं दिसलं पाहिजे. 3D आपल्याला वाटलं पाहिजे. तर या पद्धतीने परत मी लाल रंग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये निळा मिक्स केलेला आहे. त्याच्यामुळे थोडी डार्क शेड या ठिकाणी मी करतो आहे, जेणेकरून तो खड्डा जो आहे तो दिसला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण हे रंगकाम करायला पाहिजे. व्यवस्थित रंगकाम करत असताना आपल्याला कापड सोबत ठेवायचं आहे. कापडाने प्रत्येक वेळेला ब्रश पुसून घ्यायचा आहे, पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. रंग आपण जेव्हा चेंज करतो त्यावेळेला आपण ब्रश पुसून घेतला पाहिजे. आता या ठिकाणी मी थोडासा लाईट कलर यूज करतो, त्याच्यामध्ये व्हाईट पण मिक्स केलेला आहे आणि आता हा ऑरेंज कलर थोडासा या ठिकाणी मिक्स करतो आहे. तर मित्रांनो बघा किती सुंदर पद्धतीने ही गंगाफळची फोड या ठिकाणी झालेली आहे. आता जो डार्क पार्ट मला आणखीन वाटतोय त्या ठिकाणी मी ऑरेंज कलर तयार केलेला आहे, थोडासा येलो ऑकर मिक्स करून, आणि हा भाग इथे मी भरून घेतोय. ही छटा जी आहे या ठिकाणी भरतोय. तर हे भरत असताना केअरफुली काम करायचं आहे, अगदी केअरफुली काम करायचं आहे
आणि पेपर कुठेही खराब होणार नाही, हाताला रंग लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी ऑलिव्ह ग्रीन कलर घेतलेला आहे. हा हिरवा रंग आहे. हा पानांचा हिरवा रंग जसा असतो त्या पद्धतीचा हा, याला ऑलिव्ह ग्रीन कलर म्हणतात. तर हा मी लाईट भरतो आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा येलो मिक्स केलेला आहे. तर हा लाईट कलर आणि पाणी जास्त वापरतो आहे. तर ही कडा जी आहे आपल्याला हिरवट, त्याची जी बाहेरची साल आहे ती आपल्याला दिसते. तर त्या पद्धतीने इथे मी करून घेणार आहे. आणि याच्याचमध्ये आणखीन डार्क कलर मी यूज करणार आहे. त्याच्यामध्ये निळा रंग मिक्स करणार आहे. त्या हिरव्यामध्ये जर निळा आपण मिक्स केला तर हा डार्क ग्रीन तयार होतो आणि हा डार्क ग्रीन आणखीन खालच्या बाजूला. तर अशा पद्धतीने ही आपल्याला गंगाफळची फोड ही रंगवता येते. अशा पद्धतीने रंगवायला पाहिजे आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पेपर घेऊन बसायला पाहिजे. कलर, पेपर, पेन्सिल हे सगळं घेऊन बसले तर तुमची नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही याचा चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग करू शकाल माझ्यासोबत ड्रॉइंग केलं तर. तर या ठिकाणी मी सांगतोच आहे. आता लेमन येलो कलर मी या ठिकाणी घेतलेला आहे. लेमन येलो कलर इथे घेतल्यानंतर हा मी आता जी नारळ आहे या नारळाला मी हा भरून घेतो आहे. त्याच्यातच थोडासा डार्क ऑरेंज मी मिक्स केला. तर या ठिकाणी किती छटा करायचे आहेत, आपल्याला 3 ते 4 छटा किंवा 5 छटा आपण इथे यूज करू शकतो. तर येलो ऑकर कलर मी या ठिकाणी मिक्स केलेला आहे आणि हा येलो ऑकर शॅडोच्या ठिकाणी म्हणजे जिथे सावली आहे त्या ठिकाणी मी हा भरून घेतो आहे. लेमन येलो हा मी उजळ जी बाजू आहे त्या बाजूला भरून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही उजळ बाजू आपण सोडली आणि डार्क बाजूकडे आपण येलो ऑकर, थोडासा ऑरेंज अशा पद्धतीने केलेला आहे. आता त्याच जो ऑरेंज घेतला आहे त्याच्यामध्ये निळा रंग मिक्स केला आणि त्याचा ब्राऊन कलर तयार केला आहे. तर थोडा ब्राऊन कलर मी या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यात पाणी मिक्स केलेलं आहे आणि हा आणखीन थोडा निळा अधिक मिक्स केल्यामुळे डार्क कलर आपल्याला मिळाला आहे. तर अशा पद्धतीने हे भरून घेतलेलं आहे. आता याच्यात आणखीन, आता ही कितवी छटा झाली, तर ही 3री छटा या ठिकाणी मी यूज करतो आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने नारळाची शॅडो आपण काढून घेतली. थोडा पाण्याचा मिक्स मी या ठिकाणी केलेला आहे आणि ही अशा पद्धतीने आपल्याला नारळ ज्या पद्धतीने दिसतं आहे त्या पद्धतीने भरून घ्यायची आहे. तसंच डाव्या बाजूनी सुद्धा थोडा हा जो कलर आहे ब्राऊन कलर हा आपल्याला दिसेल. खालची बाजू आणि वरची बाजू ही निमुळती असल्यामुळे त्या ठिकाणी शॅडोज जास्त असतील आणि मधला जो भाग आहे या ठिकाणी कमी शॅडोज दिसतील. त्यामुळे त्या छटा उजळ वाटतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे नारळ तयार केलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन मी डार्क कलर करणार आहे. जो 4थी शेड आणि 5वी शेड या ठिकाणी अतिशय डार्क कलर मी यूज करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला खरोखर नारळ ठेवल्यासारखं या ठिकाणी वाटेल. तर जितकं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करायचा आहे. बघा मित्रांनो, याच्यात मी आणखीन ब्ल्यू कलर मिक्स केला आणि ही शॅडो या ठिकाणी तयार केली. आता आणखीन त्याच्यामध्ये डार्क कलर मी तयार केला आहे. जी 5वी छटा या ठिकाणी दिसते आणि त्याच्या लाईन्स मी इथे देतो आहे, रेषा मी मारतो आहे. तर अशा पद्धतीने हे नारळ आपलं जवळपास तयार झालेलं आहे डार्क शेड तयार करून. तर मित्रांनो, या पद्धतीने नारळ आपलं हे तयार झालेलं आहे. आता ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची करत असताना परत मी या ठिकाणी लेमन येलो जो कलर आहे त्याचा वापर करतो आहे. ज्या ठिकाणी उजेड पडतो आहे ती बाजू मी सोडून दिलेली आहे. त्याच्या बाजूला, त्याच्या जवळच या ठिकाणी लेमन येलो कलर मी यूज करतो आहे. त्याच्यानंतर आपण इथे ग्रीन कलर यूज करणार आहे. तर हा ग्रीन मी घेतलेला आहे आणि हा ग्रीन ज्या ठिकाणी मला दिसतो आहे तर ही ग्रीनची उजळ छटा म्हणजे लाईट छटा मी या ठिकाणी यूज करतो आहे. आणि त्याच्यानंतर परत आणखीन आपण 2 वेळा डार्क छटा घेऊ म्हणजे त्या ढोबळ्या मिरची जी आहे, शिमला मिरची जी आहे, तिची राऊंडिटी, तिचे खड्डे, ती कशी खालीवर झालेली आहे हे सगळं आपल्याला दाखवता येईल. तर अशा पद्धतीने मिरची तयार करतो आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही की मी आणखीन डार्क छटा त्याच्यामध्ये ग्रीन मिक्स केलेला आहे, ब्ल्यू मिक्स केलेला आहे ग्रीनमध्ये आणि ही डार्क छटा मी या ठिकाणी यूज करतो आहे. ज्या ठिकाणी आपल्याला उजळ छटा दाखवायची असेल त्या ठिकाणी आपण एकतर रंग जो आहे तो लाईट कलर यूज करायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये लेमन येलो मिक्स करायला पाहिजे. अन्यथा आपण पाण्याचा वापर सुद्धा करू शकतो.
तर आणखीन डार्क छटा करण्यासाठी मी त्याच्यामध्ये आणखीन डार्क ब्ल्यू यूज केलेला आहे आणि ही इथे उजळ छटेसाठी मी पाण्याचा वापर करतो आहे. तर मित्रांनो, रंग कसे करायचे हे आपल्याला या ठिकाणी मी करून दाखवतो आहे. पूर्ण हा जो ट्युटोरियल आहे हे ट्युटोरियल तुम्ही बघू शकता. हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे किंवा डेमो आहे हा आपण बघू शकता आणि अशा पद्धतीने रंगकाम आपण करायला पाहिजे. तर मित्रांनो, रंगकाम करत असताना हळूवारपणे करायचं आहे, जास्त घाई करायची नाही. त्याचा आकार जे आहेत ते व्यवस्थित वाटले पाहिजे, डार्क वाटले पाहिजे आणि त्याच्या ज्या राऊंडिटी आहे तो आपल्याला दिसला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण रंगांच्या अनेक छटा वापरतो राऊंडिटी दिसायसाठी. जसा मध्ये गेलेला जो भाग असेल त्या ठिकाणी आपण डार्क कलर यूज करायचा आहे, गडद कलर यूज करायचा आहे आणि ज्या ठिकाणी वरती आलेला पार्ट असेल, भाग असेल, त्या ठिकाणी आपल्याला उजळ छटा यूज करायचे, लाईट कलर यूज करायचे आहेत. तर आपल्याला मिरचीचे हे जे भाग दिसत आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसतील. आता मागचा भाग कसा दिसेल, तर मागच्या साईडला आपण जे कलर करतोय ते मागील बाजूला थोडे डार्क आणि पुढेच्या बाजूला जो आहे तो लाईट कलर येईल. त्याची जी दांडी आहे, त्याचं जे देठ आहे ते पण आपण कलर करणार आहे, तर ते सगळ्यात लाईट असतं. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्या दांडीच्या देठाच्या आजूबाजूला जो रंग आहे तो जास्त गडद असतो. आता नारळाची छटा, नारळाची शॅडो करत असताना या ठिकाणी मी कोबाल्ट ब्ल्यूचा यूज केला आहे, कारण डिश जी आहे ती पांढरी आहे. पांढरी जेव्हा कोणतीही वस्तू असेल त्या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कलरच्या शेड्स ज्या आहेत त्या यूज करायचे. तर अशा पद्धतीने यांच्या सावली जी पडलेली आहे ती आपल्याला दाखवायची आहे. आता डाव्या बाजूने असल्यामुळे त्या डिशवर उजव्या बाजूला आपल्याला सगळ्या छटा दिसतील आणि डाव्या बाजूला पण आपल्याला छटा दिसतील. तर त्याचा जो वरचा भाग आहे, कॉर्नर आहे, तो या ठिकाणी मी चित्रित करून घेतो आहे, रंगवून घेतो आहे. तर अशा पद्धतीने खालचा भाग पण आपण लाईट ब्ल्यूनी करणार आहे आणि त्याला पण डार्क शेड देणार आहे उजव्या बाजूनी. तर बघा मित्रांनो, ही डिश या ठिकाणी तयार झालेली आहे. तर डिश अतिशय सोपी आहे करायला. तर आता मागचा पडदा जो आहे, मागचं कापड जे मी घेतलेलं आहे हे मी क्रिम्झन रेड कलर इथे या ठिकाणी यूज केलेला आहे. क्रिम्झन रेड हा कलर अतिशय डार्क असतो आणि एकदम साध्या पद्धतीने जसं मुलं करतील, मुलांना जमेल याच पद्धतीने मी या ठिकाणी करून दाखवतो आहे. तर त्याचे जे फोल्ड आहेत ते अगदी साध्या पद्धतीने मी घेतलेले आहेत आणि मागचा भाग थोडासा मी डार्क करून घेतो आहे जेणेकरून आपली बादली उठून दिसेल. तर या साईडनी, उजव्या साईडनी पण आपण तशाच पद्धतीने हे करून घेतो आहे. आता बादलीतून निघालेला कापड तो पण आपल्याला दाखवायचा आहे. सर्वप्रथम आपण खाली जो कापड आहे तो आपण रंगवून घेणार आहे. तर या ठिकाणी मी हा जो आहे हा पर्पल कलर किंवा व्हायलेट कलर आपण म्हणू याला, थोडासा पर्पलिश व्हायलेट. तर हा कलर या ठिकाणी मी घेतला आहे कारण की सगळ्या वस्तू आपल्याला उठून दिसल्या पाहिजे, म्हणून हा रंग या ठिकाणी मी वापरतो आहे. तर मित्रांनो, रंगकाम करताना रंग कसे चूज करायचे, रंग कसे निवडायचे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण बघू शकतो की या ठिकाणी मी जे बादलीतून निघालेलं कापड आहे ते मी येलो कलरचं घेतलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला चित्रात कोणत्या रंगाचं दिसतं आहे ते आपण बघू शकतो आणि या पद्धतीने आपण हे रंगकाम करतो आहे. तर हे करत असताना याच्या पण आपल्याला छटा दाखवायच्या आहे. या ठिकाणी मी 3 ते 4 छटा तुम्हाला दाखवलेला आहे. लेमन येलो, त्याच्यानंतर हायलाईट दाखवलेला आहे, व्हाईट सोडलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच थोडासा ऑरेंज मिक्स करून मी या ठिकाणी त्याच्या फोल्ड दाखवतो आहे. फोल्ड करत असताना त्या ऑरेंजमध्येच मी परत डार्क छटा, जी आपण पर्पल छटा घेतलेली आहे तीच त्याच्यामध्ये मिक्स केली आहे, त्याच्यामुळे तो डार्क कलर या ठिकाणी तयार झाला आहे. आता मगचा रंग, या ठिकाणी रंग मी अशी चूज केलेले आहेत की गंगाफळची फूड आणि कापड याचा बॅलन्स झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, जो मागे कापड घेतलेला आहे तो आणि मग याचा पण बॅलन्स, कलर बॅलन्स झाला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी लाल रंगाचा मग घेतो आहे. पण हा मी या ठिकाणी क्रिम्झन रेड कलर न वापरता या ठिकाणी पोस्टर कलर जसा असतो त्या पद्धतीचा हा थोडासा लाईट कलर या ठिकाणी मी वापरतो आहे.
तर डाव्या बाजूनी लाईट असल्यामुळे परत आपल्याकडे डाव्या बाजूला लाईट येईल, तो भाग मी इथे सोडून दिलेला आहे, थोडासा लाईट ठेवलेला आहे आणि उजव्या बाजूला मी गडद छटा घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे रंगकाम करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर आपल्याला बेल आयकॉनची घंटी वाजवणं गरजेचं आहे, सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये मला तुम्हाला कळवायचं आहे। आणखीन कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजेल, कोणत्या पद्धतीचं रंगकाम करून दाखवायचं आहे हे पण आपण दाखवू शकता। मध्ये मी व्हिडिओ 7-8 दिवस टाकू शकलो नाही, कारण थोडा माझा घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे। तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओला। थँक्यू व्हेरी मच।